सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. गुढीला कोणत्या रंगाची साडी घालावी हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण शास्त्रानुसार योग्य रंगाची साडी घातली घरात शुभ, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते आणि चुकीचा रंग टाळला नाहीतर त्याचा परिणामही होऊ शकतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत गुढीला कोणत्या रंगाची साडी सर्वात शुभ असते. गुढीला साडी घालताना रंग खूप महत्त्वाचा असतो, कारण तो शुभता, समृद्धी आणि नवीन सुरुवात दर्शवतो. गुढीला साडी घालण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये खूप प्राचीन आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणत्याही एका पुराणामध्ये गुढीला नेमकी कोणत्या रंगाची साडी घालावी याचा स्पष्ट असा उल्लेख नाही आहे. ही परंपरा प्रामुख्याने आपल्या लोकपरंपरा, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी गुढी उभारणे म्हणजे विजय, आनंद आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानलं जातं. गुढीला आपण कलश, कडुनिंब, साखरेची माळ लावतो. पण त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडीचा रंग. गुढीसाठी पारंपरिक व शुभ रंग असे आहेत. हे रंग का महत्त्वाचे आहेत, शुभ रंग कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. आणि त्याचे आपण अर्थसुद्धा का घालावेत ते रंग, त्याचा अर्थ किंवा त्याचे का महत्त्व आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. पिवळी साडी. पिवळा रंग म्हणजे आनंद, ज्ञान, समृद्धी. हा रंग भगवान विष्णू आणि गुरुचा मानला जातो. गुढीला पिवळी साडी घातली घरात सुख, शांती आणि भरभराट होते. आणि त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी वार आहे गुरुवार. गुरुवारचा म्हणजे गुरुचा वार. गुरुचा कलर असतो पिवळा, म्हणून त्या दिवशी पिवळी साडी. हिरवा रंग, हिरवी साडी. हिरवा रंग म्हणजे काय, निसर्ग, वाढ आणि समृद्धी, नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जा यासाठी हा रंग शुभ मानला जातो. त्याच्यानंतर आपण बघूयात लाल रंग. लाल साडी का घालायची, कारण काय, शक्ती, उत्साह आणि मंगल कार्य. देवीचा आवडता कलर असतो लाल, त्यामुळे गुढीसाठी हा रंग शुभ मानला जातो. केशरी किंवा भगवा रंग. केशरी रंगाची साडी का घालायची, कारण हा रंग विजय, त्याग आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज याच रंगाचा होता, म्हणून गुढीला हा रंग खूप खास मानला जातो. महाराष्ट्रात गुढीला भरजरी जरी असलेली साडी घालण्याची परंपरा आहे. विशेषतः पैठणी साडी असेल ती खूप शुभ मानली जाते. आता तुम्हाला समजलं असेल की गुढीला कोणत्या रंगाची साडी घालावी आणि त्यामागचं खरं महत्त्व काय आहे. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीमागे एक सुंदर अर्थ दडलेला आहे. पिवळा, हिरवा, लाल, केशरी हे फक्त रंग नाही आहेत, ते आपल्या आयुष्यात आनंद, समृद्धी, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारे संकेत आहेत. गुढी उभारताना आपण कोणता मंत्र म्हणावा हा प्रश्न पडतो. गुढी उभारताना आपण ओम ब्रह्मध्वजाय, ओम विजयाय नमः, ओम श्रीरामाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः हे असं मंत्र म्हणून आपण गुढी उभारायची. आणि सगळ्यात सोपा आणि प्रभावी मंत्र म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. गुढी उभारताना हे मंत्र म्हणा आणि आपल्या घरात सुख, समृद्धी आणि विजयाचे स्वागत करा. या मंगल दिवशी श्रीराम नामस्मरणे नववर्षाची सुरुवात अधिक पवित्र होते. गुढी कधी उतरायची, आता आपण गुढी उभारताना गुढीला साडी, साखरेची माळ, हळदी, कुंकाचं स्वस्तिक काढून तिची पूजा अर्चना, आरती वगैरे नैवेद्य करतो. त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो, महानैवेद्य. त्या दिवशी नैवेद्य दाखवायचं गुढीला. आणि त्याच्यानंतर आपण संध्याकाळी गुढी कधी उतरायची हा प्रश्न पडतो. तर गुढी उतरायची त्याबद्दल परंपरेनुसार थोडा फरक मागे पुढे नियम असतो. तर गुढी कधी उतरायची, गुढी पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर गुढी उतरायची. काही ठिकाणी प्रथा असते सायंकाळी, पण सूर्यास्तानाच्या आधी गुढी उभारायची. कसं उतरायचं, तर गुढीला नमस्कार करायचा, थोडासा पुन्हा गोड नैवेद्य दाखवायचा आणि गुढी उतरवायची. गुढी उभारताना जितका उत्साह तितक्याच भक्तीने ते उतरणंही महत्त्वाचं असतं. आता प्रश्न पडतो आपल्याला, गुढीला घातलेले सगळं साहित्य म्हणजे ते फुलं, हार वगैरे ते तर निर्माल्य असतं, ते स्वच्छ पाण्यामध्ये नदीत विसर्जन करायचं. त्याच्यानंतर साखरेची घाट असते, त्याचं काय करावं. साखरेच्या घाटीचं काय करायचं की ते प्रसाद म्हणून आपण वापरता येतं.
प्रसाद म्हणून वाटायचं किंवा आपल्या घरातच थोडं थोडं आपण सगळ्यांनी खायचं. का खायचं तर यामुळे काय वर्षभर गोडवा आणि आनंद राहतो असं मानलं जातं. काही जण ती साखरेची घाट जपून सुद्धा ठेवतात. कशासाठी तर एखाद्या शुभ कार्यामध्ये, उदाहरणार्थ नवीन काम, परीक्षा, प्रवास जाताना ती थोडीशी खाऊन त्याचा शुभारंभ करून जातात. म्हणजे शुभ काल सुरुवात होतो किंवा शुभ घटना होते असं आपलं अध्यात्म सांगतं. आध्यात्मिक अर्थ म्हणजे काय? साखरेची गाठ म्हणजे काय? गोडवा, समृद्धी, आनंद, म्हणजेच आपले पूर्ण वर्ष गोड आणि सुखी जावं ही भावना असते. गुढीवरील ही साखरेची गाठ फक्त प्रसाद नाही, संपूर्ण वर्षभर गोडवा टिकवण्याचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आपण गुढीची जी साखरेची घाट आहे ती आपण जपून ठेवायची आणि महत्त्वाच्या कामासाठी आपण नोकरीच्या इंटरव्ह्यूला किंवा परीक्षेला ती थोडीशी खाऊन जायची. म्हणजे शुभ काल सुरू होतो, शुभ घटना घडते असं आपलं अध्यात्म सांगतं. यंदा गुढीपाडव्याला उभारताना एक छोटीशी आणि महत्त्वाची गोष्ट नक्की लक्षात ठेवा. योग्य रंगाची साडी निवडा, भक्तीने गुढी उभारा आणि नवीन वर्षाची सुरुवात करा आनंदाने आणि मंगल भावनेने. आपल्या या सुंदर परंपरा जपणे ही आपली जबाबदारी आहे, कारण ह्याच परंपरा आपल्या संस्कृतीची ओळख आहेत. लक्षात ठेवा, योग्य रंग, योग्य भक्ती आणि योग्य परंपरा यामुळेच आपल्या आयुष्यात येते खरी समृद्धी. म्हणून यंदा गुढीपाडवा साजरा करा अगदी शास्त्रानुसार. शुभ गुढीपाडवा.